शेअर मार्केट म्हणजे काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. शेअर मार्केटबद्दल आपण अनेकदा ऐकतो आणि वाचतो. कधी न्यूज चॅनल, कधी न्यूजपेपर किंवा इतर लोकांकडून. पण शेअर मार्केट म्हणजे काय याबाबत लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुमची कन्फ्युजन नेहमीकरिता दूर करणार आहे. जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर मग आता जाणून घेऊया शेअर मार्केट म्हणजे काय. शेअर मार्केट हा 2 शब्दांपासून बनलेला आहे. एक म्हणजे शेअर आणि दुसरा मार्केट. शेअर काय आहे यावर मी सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्हाला या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा. आपल्याला माहित आहे की शेअर म्हणजे एक लहान हिस्सा किंवा लहान पार्ट आणि मार्केट म्हणजे बाजार जिथे वस्तूची खरेदी किंवा विक्री केली जाते. तर मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे असा बाजार जिथे पार्ट किंवा हिस्सा खरेदी किंवा विक्री केला जातो. आता प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये कुठला पार्ट किंवा कुठला हिस्सा खरेदी आणि विक्री केला जातो? मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर बाय किंवा सेल केले जातात. मित्रांनो, प्रत्येक कंपनीला पुढे जाण्यासाठी पैशाची गरज असते आणि कंपन्यांची ही गरज शेअर मार्केट पूर्ण करते. कोणतीही कंपनी शेअर बाजारात आपला छोटा पार्ट विकून पैसे कलेक्ट करू शकते. हे आपण एका एक्झाम्पलने समजून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. समजा मिस्टर निखिलच्या कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी 1 कोटी रुपयांची गरज आहे. मिस्टर निखिल शेअर मार्केटमधून पैसा कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या पूर्ण कंपनीला 10 कोटी समान पार्टमध्ये डिव्हाइड करतात आणि प्रत्येक पार्टची किंमत 1 रुपया ठेवतात. आता मिस्टर निखिल यांच्या कंपनीच्या एकूण 10 कोटी भागांपैकी 1 कोटी भाग 1 रुपया प्रति भाग या दराने मार्केटमध्ये विकतात. अशा प्रकारे मिस्टर निखिलला त्यांची कंपनी वाढवण्याकरिता 1 कोटी रुपये मिळतात. तर मित्रांनो, शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे कंपन्यांना लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देते. आता जाणून घेऊया शेअर बाजारातून इन्व्हेस्टरला म्हणजेच आपल्याला काय फायदा होतो. आपण आतापर्यंत समजलो की कंपन्या लोकांकडून शेअर मार्केटमध्ये पैसा गोळा करतात आणि जे लोक कंपन्यांचे शेअर विकत घेतात ते कंपन्यांच्या छोट्या भागाचे मालक बनतात. शेअर मार्केटच्या भाषेत बोलायचं झालं तर शेअर्स होल्डर्स होतात. मित्रांनो, ओनर्स किंवा शेअर होल्डर होण्याचा अर्थ असा नाही की कंपन्यांचा काही भाग आता आपला झाला आहे, परंतु येथे ओनर होणे किंवा शेअर होल्ड करणे म्हणजेच कंपन्यांचा नफा किंवा तोट्यात आपण पार्टनर होण्यासारखे आहे. मित्रांनो, शेअर खरेदी केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारचा नफा मिळतो. फर्स्ट, आपण ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपनीजने ग्रोथ केली तर आपण खरेदी केलेल्या शेअरची किंमत देखील वाढते आणि ते शेअर्स आपण वाढलेल्या किमतीला विकून प्रॉफिट कमवू शकतो. आणि दुसरे म्हणजे जेव्हा कंपनीला प्रॉफिट होते तेव्हा कंपनी नफ्यातील काही भाग तिच्या शेअरधारकाला देते, ज्याला आपण डिव्हिडंड असे म्हणतो. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. मित्रांनो, समोर वळण्याआधी एक अनाउन्समेंट आहे. आमचा टेलिग्राम चॅनल आहे जिथे तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फॉरेक्सच्या डेली रिकमेंडेशन मिळतील आणि तुम्ही टेक्निकल अनालिसिस देखील शिकू शकता. म्हणून व्हिडिओला 2 मिनिटांसाठी पॉज करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला एक्झाम्पल कडे वळूया. समजा आपण मिस्टर निखिल यांच्या कंपनीचे 100 शेअर 1 रुपया प्रति या दराने विकत घेतले. मिस्टर निखिलने 1 कोटी रुपये शेअर मार्केटमधून कलेक्ट केल्यानंतर मिस्टर निखिल यांचा बिझनेस चांगला वाढतात आणि त्यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत 3 वर्षात 10 रुपये होते. म्हणजेच आपण मिस्टर निखिल यांच्या कंपनीचा 1 रुपया घेतलेला शेअर आता 10 रुपयाला विकू शकतो. अशा प्रकारे आपण खरेदी केलेले 100 शेअरवर 3 वर्षात 900 रुपये प्रॉफिट मिळवू शकतो. मित्रांनो, शेअर मार्केट आपल्याला कंपन्यांचे शेअर होल्डर बनून पैसे कमवण्याची संधी देते, परंतु लक्षात ठेवा की आपल्याला प्रॉफिट अशा वेळी होणार ज्यावेळी कंपन्यांची ग्रोथ करेल. समजून घ्या की मिस्टर निखिलची कंपनी 3 वर्षात ग्रोथ करत नाही, लॉस मध्ये जाते. अशा वेळी मिस्टर निखिलच्या कंपन्यांची शेअरची किंमत 1 रुपयावरून 50 पैसे होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटवर लॉस होणार. त्यामुळे आपण नेहमी चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायला हवे, जे की लॉंग टर्म मध्ये चांगले ग्रोथ करणार. लॉंग टर्म मध्ये अशा वेळी वाढते जेव्हा कंपन्याची चांगली प्रगती करते आणि वर्षानुवर्षे प्रॉफिट करत असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर मार्केटवर होता. यामध्ये आपण शिकलो की शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथून कंपन्या लोकांकडून पैसे गोळा करतात आणि जिथे लोक आपला पैसा कंपनीत गुंतवतात आणि शेअर होल्डर्स होतात, म्हणजे कंपनीच्या प्रॉफिट किंवा लॉस मध्ये पार्टनर बनतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. शेअर मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट संबंधित अनेक विषय आमच्या चॅनलवर कव्हर केले जातात. ते बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि समोर येणारा कोणताही व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून नोटिफिकेशन बेल प्रेस करा. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.